आज कोल्हापूरला आलेलो होतो गांधीनगरला माल खरेदीला. तर बेंगलोर हुबळी बेळगाववरून येणारे जे लोक आहेत त्यांनी लवकरात लवकर कोल्हापूर पास करावे. पुण्याला जाणारे आणि पुण्यावरून कराड सातारा पुणे येथील लोकांनी लवकरात लवकर संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत कोल्हापूर पास करा. बेळगाव हुबळी बेंगलोरला जाणाऱ्या लोकांनी, कारण की संध्याकाळी 4:30-5 वाजेपर्यंत हायवेवरती पाणी यायची शक्यता आहे. तरी पण आपण जास्तीत जास्त सुखरूप घरी पोचाल याची सर्वांनी दक्षता घ्यावी. हा मेसेज सर्वांच्यापर्यंत पोचवा, जेणेकरून जे प्रवास करणार आहेत लोक त्यांच्यापर्यंत. की हायवेला आता 2-3 वाजेपर्यंत पाणी यायची शक्यता आहे असे येथील लोक सांगतात. मी गांधीनगरला खरेदी 3-3.5 तास चाललेली माझी खरेदी. 3.5 तासात 2.5 फूट पाणी चढलं, 2.5 फूट. त्यामुळे 4-5 वाजेपर्यंत हायवे बंद होण्याची शक्यता आहे सांगली फाट्यावरती. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी कोल्हापूर लवकरात लवकर पास करा, सुखरूप आपल्या घरी पोचा. जेणेकरून सुखरूप आपण घरी पोचाल या उद्देशाने हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. तरी पण आणि वारणा नदीवरची पण हीच परिस्थिती आहे. वारणा नदीकाठच्या तांदूळवाडी घुंटी येथील शेतजमीन पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे, पूर्णपणे. त्यामुळे प्रवास करणारे जे लोक आहेत त्यांनी आपण आपली काळजी घेऊन संध्याकाळी कमीत कमी 5 ते 6 वाजेपर्यंत कोल्हापूर पास करा आणि सुखरूप आपल्या घरी पोचा. आणि काय अर्जंट काम असेल तरच बाहेर कोल्हापूरच्या दिशेने वाटचाल करा, नाही शक्यतो प्रवास करायचा टाळा. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद, आभारी आहे.